नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत 25वा धडा शाळेतील एक दिवस. मुलांनो, तुम्ही पुस्तक उघडले आहे का? आता माझ्यासोबत वाचायला सुरुवात करा. आज शाळेत धमाल झाली. आम्ही खूप कमाल केली. सकाळी क्रिकेटचा सामना झाला. दीपालीने अचूक गोलंदाजी केली. रियाने 2 षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला. दुपारी मुला-मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती. रितेशने जिराफाचे चित्र काढले. बबिताने दिवा काढला. कविताने बदक काढले. जितूने षटकोनात रांगोळी काढली. सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले. पाहुणे रिक्षाने आले. रांगोळ्या पाहिल्या. सगळ्यांचे कौतुक केले. आजचा दिवस मजेत गेला. हा आपण धडा परत एकदा वाचूया. आज शाळेत धमाल झाली. आम्ही खूप कमाल केली. सकाळी क्रिकेटचा सामना झाला. दीपालीने अचूक गोलंदाजी केली. रियाने 2 षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला. दुपारी मुला-मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती. रितेशने जिराफाचे चित्र काढले. बबिताने दिवा काढला. कविताने बदक काढले. जितूने षटकोनात रांगोळी काढली. सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले. पाहुणे रिक्षाने आले. रांगोळ्या पाहिल्या. सगळ्यांचे कौतुक केले. आजचा दिवस मजेत गेला. मुलांनो, असे काही प्रोग्राम तुमच्या शाळेत होतात का? किती मज्जा येते ना त्या दिवशी. तर चला, आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यासाठी आपण हा धडा परत एकदा वाचला. ह्या प्रश्नांची उत्तरं आधी धड्यामध्ये शोधा. जर तुम्हाला उत्तर सापडले नाही तर मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मुलांनो, धडा समजण्यासाठी धडा वाचणे खूप गरजेचे आहे आणि वाचन केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक मात्रा समजणार, कोणत्या शब्द मध्ये कोणती मात्रा येते हे तुम्हाला कळणार. त्याच्यामुळे धडा नेहमी वाचायचा. एकदा नाही, कमीत कमी 2दा-3दा तरी वाचायचा. तो कोणत्याही विषयाचा असो. त्यामुळे आपण प्रश्नांची उत्तरे सहजपणे देऊ शकतो. आता या प्रश्नांची उत्तर आपण लिहूया. आधी तुम्हाला लिहून पाहायचे आहेत आणि माझ्या उत्तरांशी तुमचं उत्तर जुळते का हे पाहायचं आहे. प्रश्न पहिला, शाळेत कोणत्या खेळाचा सामना झाला? उत्तर, शाळेत क्रिकेटचा सामना झाला. प्रश्न दुसरा, अचूक गोलंदाजी कोणी केली? उत्तर, दीपालीने अचूक गोलंदाजी केली. प्रश्न तिसरा, रियाने काय केले? उत्तर, रियाने 2 षटकार मारले. प्रश्न चौथा, रांगोळीची स्पर्धा कोणासाठी होती? उत्तर, रांगोळीची स्पर्धा मुला-मुलींसाठी होती. प्रश्न पाचवा, रितेशने कोणाचे चित्र काढले? उत्तर, रितेशने जिराफाचे चित्र काढले. प्रश्न सहावा, दिव्याचे चित्र कोणी काढले? उत्तर, दिव्याचे चित्र बबिताने काढले. प्रश्न सातवा, जितूने काय केले? उत्तर, जितूने षटकोनात रांगोळी काढली. प्रश्न आठवा, पाहुणे कोणत्या वाहनातून आले? उत्तर, पाहुणे रिक्षाने आले. प्रश्न नववा, मुलांचा दिवस कसा गेला? उत्तर, मुलांचा दिवस मजेत गेला. पहा, ऐका, म्हणा, वाचा. जिराफ, दिवा, बदक, षटकोन, रिक्षा. शब्द ऐका, म्हणा. दिवस, दीपाली, रिया, षटकार, रितेश, जिराफ, बबिता, दिवा, बदक, षटकोन, रिक्षा, जितू. पुढील शब्द वाचा. कळी,
काळी केळी, पट पाट पाटी, पेटी पोट, मळ माळ माळा मुळा, मूळ मोळी, सर सार सारा सरी सारी, दर दार दूर दोर. आता आपण पाहू शब्दार्थ. मुलांनो, हे सारे शब्दार्थ तुम्हाला पाठ करणे खूप गरजेचे आहे. धमाल, फन, कमाल, हिअर, परफेक्शन. क्रिकेटचा सामना, क्रिकेट मॅच. अचूक, ॲक्युरेट, गोलंदाजी, बॉलिंग, षटकार, सिक्सर इन क्रिकेट. संघ, टीम, जिंकणे, टू विन. रांगोळी स्पर्धा, रंगोली कॉम्पिटिशन किंवा रांगोळी कॉम्पिटिशन. दुपारी, आफ्टरनून. दिवा, लॅम्प. पाहुणे, गेस्ट. वाट पाहणे, टू वेट फॉर. कौतुक, एनकरेजमेंट, और यू कॅन से कॉम्प्लिमेंट्स. मजेत, वंडरफुल. प्रश्न पहिला. शब्द ऐका, पहा, सारख्या अक्षरांखाली रेघ ओढा. सारखी अक्षरे वाचा. दिवस, दिवा. इथे काय करायचे तुम्हाला? सारखा अक्षर जो आहे त्या खाली तुम्हाला रेघ ओढायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने रेघ ओढा. रीता, रिक्षा, रितेश. सारखं अक्षर आहे री. जिराफ, जितू, जी. षटकोन, षटकार. श, श. ट, ट. इथे दोन अक्षर आहेत. बबिता, बदक, ब. झाड, झोप, झोपडी. पहा मुलांनो, इथं आहे झोप आणि इथे पण आहे झोप. तर हे आहेत सारखे अक्षर. झोप, झोपडी. इथे झा आहे, तर हे सारखं अक्षर होणार नाही. सारखं अक्षर हे आणि हे आहे. परत प आणि हे प, हे पण सारखं अक्षर आहे. तर आपल्याला कोणते मिळाले सारखे अक्षर? झो प, झो प. प्रश्न दुसरा. ऐका, पहा, वाचा. द ला ई ची मात्रा दी. र ला ई ची मात्रा री. ज ला छोट्या ई ची मात्रा जी. इथे पण कोणती मात्रा आहे? छोट्या ई ची मात्रा. इथे पण छोट्या ई ची मात्रा. इथे पण छोट्या ई ची मात्रा आहे. दी, री, जी. श, ब. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा, लिहा. द अधिक छोट्या ई ची मात्रा, तर काय तयार झाले? दी. र अधिक छोट्या ई ची मात्रा, तर काय तयार झाले? री. ज अधिक, यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? प्लस. दिस इज द प्लस साइन. अँड इन मराठी वी हॅव टू से इट अधिक. बेरीज किंवा अधिक, तर इथे आपण अधिक असं म्हणू. ज अधिक छोट्या ई ची मात्रा. ज अधिक छोट्या ई ची मात्रा, तर काय तयार झाले? जी. श अधिक छोट्या ई ची मात्रा, तर तयार झाले शी. ब अधिक छोट्या ई ची मात्रा, तर तयार झाले बी. मुलांनो, ह्याप्रमाणेच आपल्याला ह्या ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या भरून काढायच्या आहेत. तर मुलांनो, ह्या पद्धतीने तुम्ही हे पूर्ण सोडवू शकता.
सोडू शकता का नाही? आधी तुम्ही हे लिहून पाहायचे. जर तुमचं कुठं चुकलं तर मग चेक करायचं. व्हिडिओ पॉज करा आणि आधी तुम्ही सोडून पहा. विद्यार्थ्यांनो, तुमचे सोडून झालंय का? तर आता तुम्ही उत्तर बरोबर आलंय का नाही ते तपासा. मुलांनो, तुम्हाला समजलंय का? बरोबर आलंय का तुमचं? तुमचं बरोबर आलं असेल तरी मला कळवा किंवा चुकलं असेल तरी मला कळवा. पुढचा प्रश्न. चित्रे पहा, नावे लिहा. सैनिक, बदक, झाडू, खिडकी, बादली, मिरची. तर चला आपण लिहू आता. सैनिक, बदक, झाडू, खिडकी, बादली, मिरची. प्रश्न चौथा. अक्षरे जुळवा, शब्द बनवा, वाचा, गिरवा, लिहा. दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. इथे उदाहरणात सांगितले आपल्याला नजर, मैदान. त्याच पद्धतीने काही शब्द इथे पण बनवलेले आहेत. दार, दार, दार. जहाज, ज हा ज, जहाज. माळ, माळ, माळ. दाट, दाट, दाट. वार, वार, वार. तर चला आता आपण अजून काही शब्द तयार करू. नजर, मैदान, दार, जहाज, माळ, दाट, वार, हार, दान, मावा, मान, पेटवा, दावा, वाट, मादा, वाटा, नळ, जट, जमा, जर, मैदा, मार. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अजून काही असे शब्द तयार करू शकता का? नक्की तयार करून पहा. प्रश्न पाचवा. पहा, गिरवा, वाचा. इथे तुम्हाला लिहायचे आहे, पण तुम्हाला मोठ्याने म्हणून लिहायचं आहे. द, दला आची मात्रा दा, दला ईची मात्रा दी, दला मोठ्या ईची मात्रा दी, दला छोट्या ऊची मात्रा दू, दला मोठ्या ऊची मात्रा दू, दला एची मात्रा दे, दला ऐची मात्रा दै, दला ओची मात्रा दो. तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यंजन लिहायचे आहेत. कुठून लिहायचे आहेत? द पासून श पर्यंत आपल्याला लिहायचे आहेत. तर लिहा, मोठ्याने वाचा आणि पाठ करा. मुलांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.